वाशिम जिल्ह्यात विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारल्या जातात, पण आज आम्ही तुम्हाला एक अशी भयानक सत्यता दाखवणार आहोत जी पाहून तुम्ही हादरून जाल। वाशिमच्या वागी खुर्द ते शेलगाव राजगुरे हा रस्ता नाही तर शेतकऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा बनलाय। सन 2007 ते 8 तब्बल 17 ते 18 वर्षापूर्वी खचून गेलेला हा पूल आजही तसाच पडून आहे। प्रशासन झोपलंय का असा सवाल आता 500 ते 600 शेतकरी विचारत आहेत। धरण भरलं की या पुलावर 5 ते 6 फूट पाणी येतं। विचार करा, 5 फूट पाण्यातून जीव मुठीत घेऊन आमचा बळीराजा शेतात जातोय। पेरणी करायची, सोयाबीन काढायचं, तूर, उडीद, हळद सगळं याच जीवघेण्या वाटेने। सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणजे इथून ट्रॅक्टर जाऊ शकत नाही, कृषी यंत्र जाऊ शकत नाही। आमच्या वयोवृद्ध शेतकरी बापाला आणि आमच्या मायमाऊलींना जीव धोक्यात घालून या पाण्यातून जावं लागतंय। लोकप्रतिनिधी कुठे आहेत? प्रशासन कुठे आहे? निवडणुकीत मत मागायला येणारे नेते आज या पुलाकडे का बघत नाहीत? या पुलाची मागणी काही आजही नाही, गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी ओरडत आहेत, पण त्यांच्या वेदना ऐकायला कोणीच तयार नाही। म्हणूनच आता वागी खुर्द आणि शेलगाव राजगुरे परिसरातील तब्बल 500 ते 600 शेतकऱ्यांनी थेट इशारा दिलाय। जर या पुलाची तातडीने पाहणी करून नवीन पूल बांधला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडू। आता प्रश्न एकच आहे, प्रशासनाला जाग येणार का? वर्षानुवर्षे रखडलेला हा पूल अखेर कधी उभा राहणार? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा।